सुस्वागतम. सुगम लर्निंग या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सामान्य विज्ञान म्हणजेच जनरल सायन्स या विषयातील जे प्रकरण अभ्यासणार आहोत ते आहे आपल्याला अवकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांविषयी. प्रकरणाचे नाव आहे ताऱ्यांची जीवनयात्रा. प्रकरण क्रमांक 19, लाईफ सायकल ऑफ स्टार्स. आपण चर्चा करणार आहोत या प्रकरणावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची. हे प्रश्न तुम्हाला NMMS स्पर्धा परीक्षा आणि अन्य स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा सखोल अभ्यास होण्यासाठी देखील ते तितकेच महत्त्वाचे आहेत. तर वळूयात प्रश्न 1 कडे. प्रश्न पहिला. टिंबटिंब हा अब्जावधी तारे, त्यांच्या ग्रहमालिका व आंतरतारकीय मेघांचा समूह असतो. Dash is a collection of billions of stars, their planetary systems and interstellar clouds, which are present in the empty spaces between stars. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दीर्घिका किंवा गॅलेक्सी. प्रश्न दुसरा. दीर्घिकांचे 3 मुख्य प्रकार डॅश डॅश हे आहेत. 3 main types of galaxies are डॅश डॅश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1 चक्राकार स्पायरल, नंबर 2 लंबगोलाकार इलिप्टिकल, नंबर 3 अनियमित इरेग्युलर. प्रश्न 3. आपल्या दीर्घिकेचे नाव डॅश असून तिचा आकार डॅश आहे. आवर गॅलेक्सी इज कॉल्ड ॲज डॅश अँड इट इज डॅश टाईप ऑफ गॅलेक्सी. आपल्या दीर्घिकेचे नाव आहे मंदाकिनी आणि तिचा आकार चक्राकार आहे. Our galaxy is called as मंदाकिनी. It is spiral type of galaxy. प्रश्न 4. ग्रह, तारे व खगोलीय वस्तूंचे प्रभावीपणे निरीक्षण करण्यासाठी डॅश वापरतात. डॅश इज यूज्ड टू ऑब्झर्व प्लॅनेट्स, स्टार्स अँड सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स. आणि तुम्हाला उत्तर माहिती आहे. या दूरवरच्या वस्तूंचं निरीक्षण करण्यासाठी वापरलं जाणारं साधन त्याचं नाव आहे दुर्बिणी म्हणजेच टेलिस्कोप. म्हणून उत्तर आहे दुर्बिणी टेलिस्कोप. प्रश्न 5. आपल्या आकाशगंगेत सुमारे डॅश तारे आहेत. आवर गॅलेक्सी हॅज अबाउट डॅश स्टार्स. आपण रात्री जे तारे आकाशात बघतो साधारणपणे साध्या डोळ्यांनी आपल्याला दिसणाऱ्या ताऱ्यांची संख्या आहे 4000. परंतु जर आपण आपल्या आकाशगंगेचा विचार केला तर आपल्या आकाशगंगेमध्ये असणाऱ्या ताऱ्यांची संख्या आहे जवळजवळ 10^11. आवर गॅलेक्सी हॅज अबाउट 10^11 म्हणजेच 10^11 स्टार्स. प्रश्न 6. आपल्या आकाशगंगेचा आकार डॅश असून व्यास डॅश किलोमीटर आहे. द शेप ऑफ अवर गॅलेक्सी इज लाईक अ डॅश अँड इट्स डायमीटर इज अबाउट डॅश किलोमीटर. आकार मध्यभागी फुगीर असून तिचा व्यास आहे 10^18 किलोमीटर. द शेप ऑफ अवर गॅलेक्सी इज लाईक अ बल्ज इन द सेंटर अँड इट्स डायमीटर इज अबाउट 10^18 किलोमीटर. प्रश्न 7. आपल्या आकाशगंगेला एका परिवलनासाठी डॅश वर्षे लागतात. द पिरियड ऑफ रोटेशन ऑफ अवर गॅलेक्सी इज अबाउट डॅश. पृथ्वीचं जसं परिवलन होतं, चंद्राचं जसं परिवलन होतं, तसंच आपली आकाशगंगा म्हणजे गॅलेक्सी हिचं सुद्धा परिवलन होतं. आणि तिचं एक परिवलन जर पूर्ण व्हायचं असेल तर त्यासाठी लागणारा कालावधी आहे 2 × 10^8 वर्षे. द पिरियड ऑफ रोटेशन ऑफ अवर गॅलेक्सी इज अबाउट 2 × 10^8 इयर्स. प्रश्न 8. आपल्याला सर्वात जवळचा तारा डॅश आहे. डॅश इज द नियरेस्ट स्टार टू अस ऑर टू द अर्थ. आणि उत्तर आहे सन म्हणजेच सूर्य. द सन इज द नियरेस्ट स्टार टू अस ऑर नियरेस्ट स्टार टू द अर्थ. प्रश्न 9. सूर्याचे वस्तुमान डॅश आहे. द मास ऑफ द सन इज डॅश. आणि उत्तर आहे
2 गुणिले 10⁻³ किलोग्रॅम म्हणजेच 2 × 10⁻30 किलोग्रॅम. प्रश्न 10. सूर्याची त्रिज्या डॅश आहे. द रेडियस ऑफ द सन इज डॅश. आणि उत्तर आहे 6,95,700 किलोमीटर, 6,95,700 किलोमीटर्स. प्रश्न 11. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान डॅश असून केंद्रातील तापमान डॅश आहे. सरफेस टेम्परेचर ऑफ द सन इज डॅश while the temperature at the center of the sun is dash. आणि उत्तर आहे सरफेस टेम्परेचर म्हणजेच पृष्ठभागावरील तापमान 5,800 केल्विन आणि केंद्रातील तापमान किंवा टेम्परेचर ॲट द सेंटर ऑफ द सन इज 1.5 गुणिले 10⁷ केल्विन. प्रश्न 12. सूर्याच्या वस्तुमानापैकी डॅश टक्के भाग हायड्रोजन, डॅश टक्के भाग हेलियम आहे. हायड्रोजन मेक्स अप फॉर डॅश % ऑफ द मास ऑफ द सन अँड हेलियम इज डॅश %. आणि उत्तर आहे हायड्रोजन 72% आणि हेलियम 26%. प्रश्न 13. सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे डॅश पट आहे. द मास ऑफ द सन इज अबाउट डॅश टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. आणि उत्तर आहे 3.3 लाख टाइम्स किंवा पृथ्वीच्या 3.3 लक्ष पट. प्रश्न 14. सूर्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या सुमारे डॅश पट आहे. द रेडियस ऑफ द सन इज डॅश टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. आणि उत्तर आहे पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट 100 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. प्रश्न 15. मोठी अंतरे मोजण्यासाठी डॅश हे एकक वापरतात. द युनिट ऑफ डॅश इज युज्ड फॉर मेजरिंग लार्ज डिस्टन्सेस. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकाश वर्ष, लाईट इयर. प्रश्न 15. डॅश म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर होय. डॅश इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लाईट इन 1 इयर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1 प्रकाश वर्ष किंवा 1 लाईट इयर. प्रश्न 17. 1 प्रकाश वर्ष म्हणजे डॅश किलोमीटर अंतर असते. 1 लाईट इयर इज इक्वल टू डॅश किलोमीटर. आणि उत्तर आहे 9.5 गुणिले 10⁻12 किलोमीटर. प्रश्न 18. प्रकाशाचा वेग डॅश किलोमीटर प्रति सेकंद असतो. द स्पीड ऑफ लाईट इज डॅश किलोमीटर प्रति सेकंद. आणि उत्तर आहे प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद असतो. 3 लाख किलोमीटर पर सेकंद. प्रश्न 19. आंतरतारकीय मेघांचा आकार काही डॅश डॅश इतका असतो. द सायझेस ऑफ इंटरस्टेलर क्लाउड्स आर अबाउट अ फ्यू. इथे आपल्याला त्याची लांबी विचारात घ्यायची आहे आणि ती लांबी काही प्रकाश वर्षे इतकी असते. आणि म्हणून उत्तर आहे प्रकाश वर्षे किंवा लाईट इयर्स. प्रश्न 20. दीर्घिकांमधील ताऱ्यांच्या मध्ये असलेल्या रिक्त जागांमधील वायू व धुळीच्या प्रचंड मेघांना टिंबटिंब म्हणतात. ह्यूज क्लाउड्स ऑफ गॅस अँड डस्ट आर प्रेझेंट इन द एम्प्टी स्पेसेस बिटवीन स्टार्स इन अ गॅलेक्सी. दीज आर कॉल्ड. उत्तर आहे आंतरतारकीय मेघ, इंटरस्टेलर क्लाउड्स. प्रश्न 21. सूर्यातील ऊर्जा टिंबटिंबच्या केंद्रकांचे एकत्रीकरण होऊन टिंबटिंबचे केंद्रक तयार होण्याच्या प्रक्रियेतून निर्माण होते. इन द सन द एनर्जी इज जनरेटेड बाय द फ्युजन ऑफ डॅश न्यूक्लियाय टू फॉर्म डॅश न्यूक्लियाय. अँड द आन्सर इज fusion of hydrogen nuclei to form helium nuclei. सूर्यातील ऊर्जा हायड्रोजनच्या केंद्रकांचे एकत्रीकरण होऊन हेलियमचे केंद्रक तयार होण्याच्या प्रक्रियेतून निर्माण होते. प्रश्न 22.
सूर्यापासून ऊर्जा निर्मिती होताना टिंबटिंब हा वायू इंधनाचे कार्य करतो. इन द सन व्हेन एनर्जी इज जनरेटेड डॅश गॅस ॲक्ट्स ॲज अ फ्युएल. आणि उत्तर आहे हायड्रोजन वायू किंवा हायड्रोजन गॅस. प्रश्न 23. इतर ताऱ्यांचे वस्तुमान मोजताना ते टिंबटिंबच्या सापेक्ष मोजले जाते. द मासेस ऑफ अदर स्टार्स आर मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू द मास ऑफ डॅश. आणि उत्तर आहे सूर्य, सन. इतर ताऱ्यांचे वस्तुमान मोजताना ते सूर्याच्या सापेक्ष मोजले जाते किंवा द मासेस ऑफ अदर स्टार्स आर मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू द मास ऑफ सन. प्रश्न 24. ताऱ्यातील तप्त वायू टिंबटिंबमुळे अवकाशात पसरत नाहीत. द हॉट गॅस इन द स्टार्स डज नॉट डिस्पर्स इन द स्पेस ड्यू टू. उत्तर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वीय बल. प्रश्न 25. ताऱ्यांमधील वायूंचा दाब हा टिंबटिंब व टिंबटिंब यावर अवलंबून असतो. द गॅस प्रेशर इन द स्टार्स डिपेंड्स ऑन द डॅश अँड डॅश. उत्तर आहे ताऱ्यांमधील वायूचा दाब हा घनता व तापमान यावर अवलंबून असतो. द गॅस प्रेशर इन द स्टार्स डिपेंड्स ऑन द डेन्सिटी अँड टेम्परेचर ऑफ द गॅस. प्रश्न 26. ताऱ्यांमधील वायूंचा दाब ताऱ्याच्या केंद्राच्या डॅश बाजूस निर्देशित असतो. तर ताऱ्यांमधील गुरुत्वीय बल ताऱ्याच्या केंद्राच्या डॅश बाजूस निर्देशित असते. तर पहिली गाळलेली जागा आहे वायूंचा दाब ताऱ्याच्या केंद्राच्या बाहेरील बाजूस निर्देशित असतो. तर गुरुत्वीय बल ताऱ्याच्या केंद्राच्या आतील बाजूस निर्देशित असते. इन द स्टार्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲक्टिंग इनवर्ड्स मीन्स डॅश द सेंटर ऑफ द स्टार while the gas pressure is acting outwards, that is dash from the center of the star. In the stars, the gravitational force is acting inwards means towards the center of the star, while the gas pressure is acting outwards, that is away from the center of the star. प्रश्न 27. ताऱ्याचे स्थिर राहणे, आकुंचन किंवा प्रसरण होणे हे डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या संतुलन किंवा असंतुलन यावर अवलंबून असते. इथे पहिली गाळलेली जागा आहे गुरुत्वीय बल आणि दुसरी गाळलेली जागा आहे वायूचा दाब. म्हणजेच ताऱ्याचे स्थिर राहणे, आकुंचन किंवा प्रसरण होणे हे गुरुत्वीय बल व वायूचा दाब यांच्या संतुलन किंवा असंतुलन यावर अवलंबून असते. The stability of a star or its expansion or contraction depends on the balance or imbalance of dash and dash. The stability of a star or its expansion or contraction depends on the balance or imbalance of gravitational force and pressure of hot gas. प्रश्न 28. ताऱ्याची डॅश म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मात बदल होऊन त्याची वेगवेगळ्या अवस्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया होय. डॅश ऑफ अ स्टार मीन्स चेंज इन इट्स प्रॉपर्टीज विथ टाईम रिझल्टिंग इन इट्स पासिंग थ्रू डिफरंट स्टेजेस. आणि उत्तर आहे उत्क्रांती, इव्होल्युशन. प्रश्न 29. ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे कारण टिंबटिंब व टिंबटिंब हे आहे. उत्तर आहे केंद्रातील इंधन जळणे व इंधनाचा साठा कमी होणे. द रिझन फॉर द इव्होल्युशन ऑफ स्टार्स इज डॅश डॅश अँड डॅश डॅश इन देअर सेंटर. अँड द आन्सर इज बर्निंग ऑफ फ्युएल ॲट द सेंटर अँड डिक्रीज इन अमाऊंट ऑफ फ्युएल ॲट द सेंटर. प्रश्न 30. ताऱ्यांच्या केंद्रातील हायड्रोजन हे इंधन संपल्यानंतर ऊर्जा निर्मितीसाठी टिंबटिंबाचे विलिनीकरण होते. उत्तर आहे हेलियमचे विलिनीकरण होते. When hydrogen at the center of a star is finished,
dash starts undergoing fusion and energy generation starts again, and the answer is helium. प्रश्न 31. सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची उत्क्रांती होताना त्यांचा आकार 100 ते 200 पटीने वाढतो तेव्हा त्याला डॅश डॅश म्हणतात. द स्टार्स having initial mass less than 8 times the mass of the sun undergo huge expansion and their radius increases by a factor of 100 to 200 times. In this stage they are called. आणि प्रश्नाचं उत्तर आहे तांबडा राक्षसी तारा, रेड जायंट. प्रश्न 32. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची उत्क्रांती होताना त्यांचा आकार 1000 पटीपर्यंत वाढतो तेव्हा त्याला डॅश म्हणतात. द स्टार्स हॅव्हिंग मास बिटवीन 8 and 25 times the mass of the sun go through the huge expansion and their size may increase 1000 times. In this stage they are called. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे महाराक्षसी तारा, सुपर जायंट. प्रश्न 33. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था टिंबटिंब असते. एंड स्टेज ऑफ स्टार्स हॅव्हिंग मास बिटवीन 8 and 25 times the mass of the sun is. प्रश्नाचं उत्तर आहे न्यूट्रॉन तारा, न्यूट्रॉन स्टार. प्रश्न 34. तारे हे डॅश वायूचे प्रचंड गोल असतात. स्टार्स आर जायगॅन्टिक स्पियर्स ऑफ डॅश डॅश. आणि उत्तर आहे तप्त वायूचे प्रचंड गोल असतात. स्टार्स आर जायगॅन्टिक स्पियर्स ऑफ हॉट गॅस. प्रश्न 35. ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची डॅश जलद गतीने होते. द लार्जर द मास ऑफ अ स्टार द फास्टर इज इट्स डॅश डॅश. आणि उत्तर आहे उत्क्रांती, इव्होल्युशन. प्रश्न 36. ताऱ्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या डॅश डॅशवर अवलंबून असते. द नंबर ऑफ फ्युएल्स used in the life of a star depends on its डॅश डॅश. आणि प्रश्नाचं उत्तर आहे वस्तुमानावर अवलंबून असते, डिपेंड्स ऑन इट्स मास. प्रश्न 37. टिंबटिंबमधून काहीच, अगदी प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही. एनी लाईट ऑर नथिंग कॅन कम आउट of the end stage of the star is called a. आणि उत्तर कृष्णविवर, ब्लॅक होल. प्रश्न 38. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास टिंबटिंब एवढा वेळ लागतो, तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास टिंबटिंब एवढा वेळ लागतो. लाईट टेक्स डॅश डॅश टू रीचेस फ्रॉम द सन व्हाईल इट टेक्स डॅश डॅश टू रीचेस फ्रॉम द मून. आणि प्रश्नाचं उत्तर आहे सूर्यापासून येण्यास 8 मिनिटे तर चंद्रापासून येण्यास 1 सेकंद. प्रश्न 39. रात्री आकाशात आपण सुमारे डॅश डॅश तारे आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. ॲट नाईट वी कॅन सी अबाउट डॅश डॅश स्टार्स विथ अवर नेकेड आईज. आणि प्रश्नाचं उत्तर आहे 4000 तारे, 4000 स्टार्स. प्रश्न 40. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था टिंबटिंब असते. एंड स्टेज ऑफ स्टार्स हॅव्हिंग इनिशियल मास लेस दॅन 8 times the mass of the sun is डॅश डॅश. आणि प्रश्नाचं उत्तर आहे श्वेत बटू म्हणजेच व्हाईट डॉर्फ. प्रश्न 41. सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था टिंबटिंब असते. एंड स्टेज ऑफ स्टार्स
हॅविंग मास लार्जर दॅन 25 टाइम्स द मास ऑफ द सन इज. आणि उत्तर आहे कृष्णविवर किंवा ब्लॅक होल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या ज्या प्रश्नांचा विचार केला हे तुम्हाला NMMS सोबतच अन्य स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणारे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये जे दिलेले प्रश्न आहेत ते सगळे वहीमध्ये लिहून ठेवा, त्याचं वाचन मनन चिंतन करा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आवडल्यावरती लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सुगम लर्निंग चॅनल अद्याप सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना देखील सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या पाठ्यघटकासह. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू आणि तुम्हाला अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.